आज होतं माऊचं बोरनान. इथे फोटो काढत होतो आम्ही. इथे शिवचा आणि माऊचा फोटो खूपच छान आलेला होता. आणि सुंदर असं मी मस्त एक खूपच छान असं डेकोरेशन केलेलं होतं. जे माझ्या हळदी कुंकू पण मी केलेलं. त्याच्यात खूप छान माझ्या जाऊबाईंनी डेकोरेशन केलेलं. म्हणजे आम्ही मिळून केलेलं. पण त्यांनी ही रांगोळी वगैरे खूप छान काढलेली. अगदी ते शिवचा आणि माऊचा फोटो आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही चाललो होतो, आमचं सर्वांची तयारी बोरनान करायची नाही का. सर्वच होते इथे. पण माऊ थोडीशी ऑकवर्ड फील करत होती. त्याच्यानंतर तिला आम्ही थोडंसं हे गेलं सांभाळलं. त्याची छान अशी एक रील काढली जी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजला बघायला भेटेल. छान असं माऊचं बोरनान झालं. मी पहिल्यांदाच व्लॉग करते. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर मला नक्की सांगा. मी अजून प्रयत्न करेल. थोडे एडिटिंग मला काही एवढी जमत नाही, तरी मी शिकते. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या नवीन नंतर छान छान व्लॉग तुम्हाला बघायला. त्याच्यानंतर माझ्या पप्पांचा बड्डेचा व्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे मी ते व्हॉईसवर याच्यामुळे टाकते कारण की तिथे खूप असं बॅकग्राऊंडला म्युझिक वगैरे चालू होतं ना, त्याच्यामुळे मी माझा व्हॉईसवर टाकते. बघू शकता खूप छान पद्धतीने पहिलंच बोरनान होतं. आणि आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा केलं आहे बोरनान. त्याच्या आधी कधी म्हणजे कोणाचं केलेलं नाही आहे. तर खूप छान असं तिच्या पप्पांनी डेकोरेशन केलं. घरच्या घरीच केलेलं आहे, काहीच नाही. खूप छान असे 1000 रुपयाचे फुलं मागवलेले त्यांनी. खूप छान असे आणि टायमावर आम्ही ते गाडी वगैरे बनवलेलं नाही का. पण खूप छान पद्धतीने डेकोरेशन झालेलं, खूप मस्त. तुम्हालाही कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. ते वरती आमचा फोटो लावलेला आम्ही, फॅमिली फोटो. आणि खूप जण मला म्हणतील ते बोरनान चुकलेलं आहे. हो, ते मला नंतर कळालं, पण मी टायमावर आणू नाही शकले, त्याच्यामुळे मी तेच लावलं. आणि हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर, बघूनच खूप छान वाटतंय ना. सिम्पल सोबर एकदम भारी. तुम्हाला हे कसं वाटतं मला सगळं. ते टेबल खुर्चीला इग्नोर करा, ते थोडीशी तुटलेली. आम्ही परत ॲडजस्ट करून त्याला थोडंसं हे केलं आहे खूप छान पद्धतीने. मला गंगाळं नाही भेटलं, पण त्याच्यामुळे मी ती टोकरी आणलेली जी आपण लग्नामध्ये वगैरे गिफ्ट्स वगैरे पॅक करतो ना, ती ते आमच्या सर्व म्हणजे जेव्हा हळदी कुंकवाला आलेलं ना, घरचेच होते, काही फ्रेंड्स होते. खूप छान असे इथे माझे जाऊबाई, दोन्ही जाऊबाई, नणंद, मी. इथे पण आमच्या तिघींचा फोटो आहे छान असा. ह्या माझ्या काकू आहे, म्हणजे माझ्या जावाची मोठी सुलती त्या आहे. ही माझी फ्रेंड आहे, तिची मुलगी आहे. ही माझी आई आहे, मम्मीचा फोटो आहे हा, बघू शकता तुम्ही. ह्या माझ्या नंदाच्या सासू आहे. आणि ह्या माझ्या सासूबाई आहे. ह्या माझ्या मधल्या जाऊबाई आहे, म्हणजे मी सर्वात लहान आहे. हे नणंद आहे. नाव घ्या करू नका भाई. मंगेश रावांचं नाव घ्या, ऐकलंय ना सासूबाई.